भंडारदरा भामचंद्र पर्वतातील कथित अवैध उत्खनन बांधकामे तात्काळ थांबवा. विभागीय आयुक्तांना वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन. पुणे प्रतिनिधी भगवान शेंडगे. भंडारा भामचंद्र पर्वतातील कथित अवैध उत्खनन बांधकामे तसेच संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीच्या संरक्षणाच्या मागण्यांचं वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त स्वाती तेली उगले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं. आध्यात्मिक आघाडीचे बहुरान शेंडगे पाटील आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, भामचंद्र मुक्ती लढा हा केवळ एका व्यक्तीचा, एका धर्माचा, एका पंथाचा लढा नाही. या लढ्याची वारकरी संप्रदायातील गडकरी, फडकरी, प्रबोधनकार यांच्याद्वारा समाजात जनजागृती करणे अपेक्षित आहे. नारायणगड ही आमची धाकटी पंढरी आहे. या गडाच्या मठा मंदिरातून संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साधनाभूमीची जनजागृती निनादत आहे. महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. गजानन महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्ती महाराज अशा विविध दिंड्यातील दिंडी प्रमुखांनी हा विषय कीर्तनातून प्रकट केला आहे. यावेळी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे प्रमुख मधुसूदन पाटील महाराज, कार्याध्यक्ष माधवी माने, संत सेवक सागर कदम, अखिल वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण यशवंत महाराज फाले, कार्याध्यक्ष हरिभक्त परायण तात्यासाहेब कोंढाळकर, राष्ट्रीय सचिव हरिभक्त परायण शिवाजी महाराज भोईने, राष्ट्रीय विश्वस्त हरिभक्त परायण मधुकर महाराज ठाकरे गुरुजी, हरिभक्त परायण अण्णा महाराज चव्हाण, हरिभक्त परायण किसन महाराज टेमघरे तसेच मुळशी तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण हनुमंत महाराज सुर्वे यांच्यासह वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदनात भामचंद्र, भंडारा आणि घोराडा हे संत तुकाराम महाराजांच्या साधना व तपोभूमीशी संबंधित पर्वत असल्याचा उल्लेख करून या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून कथित अवैध उत्खनन, बांधकामे आणि डोंगर सपाटीकरण होत आहे. सन 2007 पासून सुरू झालेल्या या प्रकारामुळे संतभूमीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे शिष्टमंडळाने नमूद केलं. समितीने सादर केलेल्या निवेदनात ऐतिहासिक दस्तऐवजाच्या आधारे भामचंद्र डोंगराच्या मालकी व हस्तांतरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नगर नियोजन विभागाने डोंगर क्षेत्राला शेती झोनचा दर्जा दिल्याने अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही आवश्यक कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. भंडारा डोंगरावरील सरकारी जमिनीच्या मालकीबाबत सन 2016 मध्ये तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून डोंगर क्षेत्र शासनाकडे जमा करण्याची शिफारस केली होती. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याची खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली. सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व सांस्कृतिक विभागाने भंडारा व भामचंद्र डोंगरांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचित केल्यानंतरही संरक्षित क्षेत्रात उत्खनन व बांधकामे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. वारकरी समितीच्या तक्रारीनंतर काही काळ कामे थांबवली जात असली तरी पुन्हा सुरू होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच 100 मीटर अतिसंरक्षित क्षेत्रात कथित अनधिकृत बांधकामे, पेट्रोल पंप, गोदामे आणि इतर व्यावसायिक प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे महसूल यंत्रणा आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशयही समितीने व्यक्त केला आहे. भामचंद्र डोंगर परिसरात MIDC कडून पुरातत्व विभागाची परवानगी न घेता उत्खनन व बांधकाम झाल्याचा आरोप करत सन 2018 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशाचे पालन झाले नसल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिलं आहे. भंडारा, भामचंद्र आणि घोराडा हे सह्याद्री पर्वतरांगेतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने त्यांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश, वनक्षेत्राचा विस्तार, जैवविविधता संरक्षण आणि संपूर्ण परिसराला विशेष संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. शेवटी निवेदनात सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून संतभूमीचे संरक्षण करण्यासाठी महसूल, वन, पुरातत्व, नगर नियोजन, पर्यावरण, MIDC आणि इतर संबंधित विभागांना तातडीने आवश्यक आदेश देण्यात यावेत अशी मागणी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीनं विभागीय आयुक्तांना करण्यात आली आहे. याविषयी हे मुंबई येथे अखिल भारतीय मराठा महासंघ पत्रकार परिषद घेणार असल्याचे कळवलं आहे.